जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात अनेक समस्या या पाहायला मिळत आहेत। जालना शहरात कचरा, पाणी यासह अनेक समस्या आहेत। या समस्यांचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। जालना महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पार पडत असून जालन्यात अनेक समस्या आहेत। नेमक्या जालना शहरातील मुख्य समस्या कोणत्या आहेत ते थेट आपण जालनाकरांकडूनच जाणून घेऊयात। काय सांगाल, जालन्याची निवडणूक होत आहे, कुठल्या महत्त्वाच्या समस्या आहेत? यहाँ पे सबसे बड़ी समस्या है कचरा, साफ सफाई नहीं है, अंडरग्राउंड नालियां नहीं है और बारिश का पानी बहुत सारे घरों में जाता है। उसका कोई समाधान महानगर पालिका ने अभी तक नहीं निकाली है। और कचरा कई जगह पे जहाँ महानगर पालिका बोलती है यहाँ डालो, वहां से कचरा 8-8, 15-15 दिन उठाया नहीं जाता। उसकी वजह से उसमें गंदगी होने की वजह से बच्चे बीमार होते, अतराफ के आजू बाजू के लोग बीमार होते। खूप समस्या आहे जालन्यामध्ये, कारण की जे काही कॅन्डिडेट उभा आहे त्यांना आपण सांगू इच्छितो, आपण एक गर्वाने एक नगरसेवक बनत आहात, ते स्वच्छतेने पूर्ण काम करावे हीच आमची सर्वांची मागणी आहे। पीने के पानी की समस्या, और जालना इतना पॉपुलर है कि आप दूसरे गांव अगर दूर जाते हैं और आप बोलते हैं कि मैं जालना से हूँ, तो पूछते वही जालना के जहाँ पे पानी की जल्दी से कमी पड़ जाती है। आप देखने को आएगा, बारिश रहो या धूपकाला रहो, वहां पे तो पीने की पानी की तो समस्या है। और जब भी धूपकाला आता है, जब ये हमारे जो तालाब, जो पानी के सोर्स है, वहां पे जब पानी कम होता है तो महानगर पालिका जो है साफ पानी जो फिल्टरेशन होता है वो उसकी इतनी खस्ता हालत हो जाती है कि गंदा पानी आता है। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली महापालिकेतल्या समस्या या देखील तितक्याच अधिक आहेत। पालिकेतील समस्यांसंदर्भात पत्रकारांचं मत जाणून घेतलंय आपले प्रतिनिधी संजय देसाई यांनी। नगरसेवकांनी जनतेचा विकास कशा पद्धतीने केलाय हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सांगली जिल्ह्यातील पत्रकार प्रतिनिधी आहेत। शहरामध्ये गेल्या 7 वर्षामध्ये किंवा किंबहुना गेल्या महापालिकेच्या स्थापनेपासूनच म्हणा 27 वर्षामध्ये अनेक प्रश्न जे आहेत ते अजूनही प्रलंबित आहेत। जसं की शेरी नाला असेल, शहरातल्या रस्त्यांची अवस्था असेल, उद्यान, क्रीडांगण, कोट्यावधी रुपयांचं बजेट महापालिकेचं आहे। आता तर 1000 कोटीच्या वर महापालिकेचं बजेट गेलेलं आहे, तरी सुद्धा सुविधांच्या बाबतीत मात्र अजून नागरिक वंचित आहेत। सांगली शहरामध्ये काही प्रमाणात विकास दिसतो नजरेला, म्हणजे रस्त्यांची कामं झालेली दिसतात, काही ब्रिज झालेले दिसतात, पण ते राज्य सरकार आणि ते स्थानिक आमदारांचं क्रेडिट आहे। पण महापालिकेची जी कामं होती त्याच्या आघाडीवर मात्र अक्षरशः 0 मार्क्स द्यावे लागतील अशा प्रकारची परिस्थिती आहे। सत्ता भाजपची असो, काँग्रेसची असो, जयंत पाटलांची असो, कुणाची असो, ह्या सगळ्यांना ते बाजूला करतात। आपलं स्वतःचं एक भ्रष्टाचाराचं एक पॅनल तयार करतात। पूर्वी त्यांना आम्ही गोल्डन गँग म्हणायचो, सोनेरी टोळी म्हणायचो। आता ही टोळी कसली म्हणायची की ते सगळ्याच पक्षामधून एकत्र येते, सगळ्या पक्षाच्या नेत्यांचा कचरा बनवते आणि त्या नेत्यांचा कचरा केल्यानंतर यांचा एक जो कारभार सुरू होतोय त्या कारभारामध्ये अधिकारी पण सामील असतात। नगरपालिकेला निवडून आलेले नगरसेवक सुद्धा लोकांच्या आता लक्षात नाही। आता कचरा कोण उचलायचं, कुणाला फोन करायचा, असं गेली 2 वर्ष प्रशासकांचं हे आहे। आणि प्रशासक आल्यानंतर चांगलं काम करेल असं म्हणावं तर प्रशासकाने दुप्पट भ्रष्टाचार करून एकापेक्षा एक बदनाम कामं केले आहेत। महापालिका स्थापन होऊन 25 वर्ष तशाच आहेत सगळ्या। त्याच्यामध्ये 2 समस्या महत्वाच्या आहेत की एक आरोग्य सुविधा महापालिकेने द्यायला पाहिजे होती, तशा प्रकारचे दवाखाने, म्हणजे आपण तुम्ही मिळलं तर मोठ्या मेट्रो सिटीज मध्ये किंवा महत्वाच्या महानगरपालिकेमध्ये स्वतःची हॉस्पिटल व्यवस्था सगळ्यांची आहे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आणि हे पाहणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन सुजित सह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।